बापरे आज कसं काय झालं तुम्ही अरे सुरुवात आहे आता ड्रायव्हर नोकरी होती लवकरच आहे 17 टाकून आपला जुडीला 100 टाक मारला ठीक आहे काय हरकत नाही चला कोणाला मी टाकला आता घनश्यामनं थोडा जरा ड्रायव्हरला टाइम लागतोय सांगावं पुढे पुढे तर तो बाकीला सांगतो बाकीला जुडी सिलेक्ट तो सांगतो ठीक आहे काढा घनश्याम गाडी नंबर लागेल बराच जण असले वाटा 10 टक्का असवर पण 10 टक्का पाडणं ही काही सोपी गोष्ट नाहीये हाते दावेले त्याला माहिती प्रकार करना पडेल बोलला का बोल कंचा तुमच्या सांगितलं काही फायदा नाही पण ज्या दावे माहीत त्या चांगली ध्यान द्या त्याच्या पुढला येणार आहेत बुवा त्याचे चांगली ध्यान द्या आणि जर तुमच्या टक्का पाडणार असेल तर ना थोडा उन्हा टप्पू पण सोडणं पडेल म्हणजे अशी गोष्ट आहे राजहंस कधीच कावडाशी मैत्री करांनी तुम्ही ती गोष्ट ऐकली का नाही काय माहिती पण ऐकल्या एक राजहंस आणि एक कावडा राज दोन्ही मित्र राहतात आणि त्या ना राजहंस करायला पाहिजे होती पण ते जरी मैत्री मग त्या ना एक वेळेस असं जंगलमा फिरायला आलो होतात त्या एक झाडावर बसवलं होतात त्याच्या झाडावर बसवलं होतात तडे त्या जंगलमा एक राजा शिकारी गेला होता आणि उन्हा टाइम होता तो गया तडे आराम करायला आणि त्याला डोळ्याला लागल्या आणि तो नेमकं आहे ना तो कावळा बसवला होता ना तो त्यांना अंगावर गाण करतेस राजाना अंगावर मग त्याला अंगावर पळवून येत राहस राजाना अंगावर राजहंस काय विचार करस थोडं पंख पसरे बसतो कसं राजाले चांगली झोप लागेल बुवा पण मग कावडा गाण करतेस असंच आपण आपला कोणतरी चांगलं राहत पण आपल्या सोबत ना कावडा गाण करतेस तो राजा उठतास तो कावडा तेवढा मग गाण करी निमिदास पण त्याने कोणतेच राजाले राजहंस तो बांधलेस आणि राजहंसले मारस म्हणजे कोणपासून त्यांना राजहंस त्यांना त्यांनी काहीच चुकी नव्हती त्यांनी फक्त एकच चूक होती त्यांनी त्यासोबत मैत्री करी मैत्री कोण सोबत करानी जर समजा तुम्ही गच्ची म्हणजे ग्राउंडवर पैरा थांबा माहित भाऊ तुम्ही तर तुम्हाला हात वडीली जाणारा मित्र पाहिजे बेस्ट नाकी तुमले ढाबावरली जाणारा अर्धी बॉटल छोटा अर्धी मिठाला असं नाही काय बरं 99 पाहिजे आणि जर समजा तुमले जर काही घेत असेल असं बाहेर बरा ना मला काही असतो सांगा ना फक्त ज्ञानाची गोष्ट आहे जी देवावर वाढस ही एकच गोष्ट अशी या बेस्ट एक्झाम्पल आप्पा आहे जरी आपण त्याचा थोडा बालाचा शॉर्टेज पण नॉलेज नाही बस लागी नोकरी तर बसायला आणि दोघांना टाईप मी बसायचं 50 लागू बघितला 50 त्यामध्ये 15 जण का द्या बोला महादेव महाराज की
चला ठीक आहे का कौतुक करणं मला काम आहे आणि तू पक्क प्रॉमिस कर शाळेत 100% लागतील नंतर शाळेत प्रत्येक वेळ लागते वेट अँड वॉच ते का तुमच्या रिझल्टला सिक्वेन्स सांगत घनश्याम मोहन कुणाल भोई रोहित पाटील आणि प्रतीक सुरेश राहिली गोष्ट जीडी प्रतीक महाराज महिला मंडळाच्या अटेंडे येते तुम्ही पैशात 101% नोकरी जातात फक्त लागत तुमच्या आयुष्यामध्ये पेशन्स म्हणजे काय संयम ठेवणारच पडे ठीक आहे असेल त्यावेळेस नोकरी लागणे तो या नोकरी डिझर्व करत नाही तो यापेक्षा मोठा नोकरी डिझर्व करत नक्कीच का कोणतीही नोकरी लहान मोठी राहत जर तुमले हायकोर्टमा म्हणा किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टमा जाणे तुम्ही डायरेक्ट जज साहेब भेटणार नाही तुम्ही फॉरेन को करणे पडे शिपाई तुम्ही का कमी का शिपाई जाय काही टेन्शन आयुष्यामान नोकरी मॅटर समजे ना येणे सर्व मोठा फायदा लग्न फिक्स आहे काही टेन्शन लागू नको लागू कन्फर्म हा तुम्ही ऐकलं एवढं माहिती चला ठीक आहे आता भेटतील ना